न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा ठाण्यात। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्रपक्षाच्या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रातील ढोकाळी, कोळशेत, बाळकुम व आदी भागातून ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते गोविंदा उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, भाजपा महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे व इतर मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा धडाका सध्या जोरदार सुरू आहे व जागोजागी त्यांचं पदाधिकाऱ्यांनी जोरदार व जंगी असं स्वागत केल्याचं पाहायला मिळालंय। ठाण्यातील वर्तकनगर येथे गेल्या 35 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। गेली 12 वर्षे पुनर्विकासापासून वंचित ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गाराणे मांडूनही न्याय मिळाला नसल्यानं मतदान करणार नसल्याचा निर्धार रहिवाशांनी केलाय। उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथे प्रसिद्ध अशी सरगम सोसायटी आहे। या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे विकासकाची निवड करण्यात आली। 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला। यानुसार 2016 मध्ये कॉर्पोरेट फंडचा पहिला हप्ता सभासदांना देण्यात आला। पालिकेनं धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिल्यानंतर विकासकाने सर्व घरे रिकामी करा, मी तुम्हाला भाडं सुरू करतो असं सांगितलं। मात्र भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली नाहीत। त्यानंतर पुन्हा महापालिकेने इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5ही सभासदांना घरे रिकामी करण्यास भाग पाडले। इमारत रिकामी केल्याने सर्व सभासद विखुरले गेले असून अद्याप वाऱ्यावर आहेत। विकासकाचे आणि भागीदाराचे बिनसले असल्याचं लेखी स्वरूपात कळवण्यात आलंय। दरम्यान विकासकानं इमारतीतील रहिवाशांची फसवणूक केली असून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिलाय। रमेश पटेल, मी या बिल्डिंगची सभासद आहे। हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत। आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत। 2014 ला एग्रीमेंट झालंय आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत। बिल्डरने आम्हाला 1ही रुपया भाडं दिलेलं नाहीये। आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत। आमची परिस्थिती काय आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो। आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या। शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये। म्हणून आम्ही आता ठरवलंय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही। सगळ्यांनी बरोबर आहे? सगळ्यांचं अगरवाल इन्फ्राटेक मधनं ए असोसिएट ही फर्म होती। अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात। पैरवीचे अगरवाल हे आता एक्सपायर झालेले आहेत। त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत। अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे। आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्या। त्यांनी इन्व्हेस्ट केले 4 करोड 19 लाख, पण त्यांनी आम्हाला 11 करोडची एनओसी दिलेली आहे। 11 करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाहीये। आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात पण ह्याची एनओसी नाहीये, त्यामुळे कोणी तयार होत नाहीये। आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं, वकिलांची नोटीस देऊन झाली, पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाहीये। प्रताप सरनाईक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं, तेव्हा पण येतो म्हणाला, मी अयोध्येला चाललोय, मी जानेवारीत येतो, पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही। राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो सांगतो, पण तो काही येत नाही, तो कोणालाच दाद देत नाही। शेवटी आता आम्ही कंटाळलोय, खूप कंटाळलोय। आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती आहे। आज सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे। बाहेर आज 8 वर्ष भाडं भरून आणि आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय। या बिल्डिंग मध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं भरले आणि आमचं स्वतःचं घर असून आज आम्ही बाहेर राहतोय, स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय। काय उपयोग आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं, आम्हाला आमचा न्यायच मिळत नाही, आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे, तर काय उपयोग आहे? मॅडम, एकूण किती कुटुंब आहे? इथे 32 सभासद आहेत। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी काही नाही। जी आम्हाला बिल्डरने एनओसी दिली आहे ती आम्हाला कमी कमी, त्याने फक्त 4 करोड 19 लाख खर्च केलेत आणि तो आता 11 करोड मागतो। 11 करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल? त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला एनओसी मिळवून द्यावी आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो। आमची एनओसी आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी। आता यांना 2014 ला एग्रीमेंट झालं आणि 2016 ला आम्ही घरं सोडली आहेत। 8 वर्ष तर अशीच झाली सर। 8 वर्ष आम्ही भाडं भरतोय घरात बाहेर राहून। एग्रीमेंट मध्ये काय उल्लेख होता? एग्रीमेंट मध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, जोपर्यंत CCID मिळत नाही तोपर्यंत घरं रिकामी नाही करायची। त्याने कुठलीही परमिशन घेतली नाही, ना फायर एनओसी, ना कुठल्या ज्या परमिशन लागतात त्या त्याने कुठल्याही परमिशन नाही घेतल्या।
मान्य आहे की त्याने कॉर्पोरेट फंडापैकी एक पार्ट 3,08,016 दिला होता सगळ्यांना, पण त्याच्यानंतर ज्यावेळी बाहेर पडा सांगितलं आणि मी भाडं सुरू करतो असं सांगितल्यानंतर त्याने एकही रुपया कोणाला भाडं दिलेलं नाही. त्याकडे त्यांनी दिलेली NOCची अमाऊंट आहे आमच्याकडे, सगळं काही. आम्ही वकिला थ्रू नोटीस दिल्यानंतर त्याने 2020ला आम्हाला 7,12,00,000 लिहिले आणि 2022ला डायरेक्ट 11,40,00,000, म्हणजे तो बसल्या बसल्या 4 करोड 3 करोड वाढवतच चालले. त्यांचे फक्त 4,19,00,000 इन्व्हेस्ट आहेत, ज्याची आमच्याकडे रिसीट वगैरे सगळ्या काही आहेत. लोक सगळे हैराण झालेले आहेत. किती लोक आमचे गेलेले आहेत आणि सगळ्यांना आम्हाला 10 वर्ष आम्ही हैराण झालो. आम्हाला एक पैसा भाड्याने मिळालेला नाही आहे. सगळ्यांची हालत आता फारच वाईट झालेली आहेत. याच्यात आम्हाला आता काही कोणी मदत करत नाही आहे, त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत. मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात. त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात. करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं, हाच माणसाचा हेतू असतो. जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात? ते आम्ही काही कायदे तज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात? एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्या पुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय. ही कुठली अवस्था आहे? आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातातनं आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत, कारण आम्ही हतबल आहोत, लाचार आहोत. आणि मग ही लाचारी का? माझं एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय, या वर्षी आम्ही मतदान करणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील इंदिरा नाका येथे इंडिया महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार प्रियंकाताई चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, समाजसेवक आनबबाबा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते ॲडव्होकेट राजकुमार मिश्रा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक व मतदारसंघातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी सभेस उपस्थित राहून निष्ठावंतांचे हात बळकट केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व नेते मंडळींनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रियंका चतुर्वेदींनी मोदींवर निशाणा साधलाय। त्याचबरोबर हमारे जो मुख्यमंत्री है वह गद्दारी से चुनकर मुख्यमंत्री बने हैं, मोदी जी की गारंटी एक चाइनीज खिलौना है असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर त्यांनी म्हटलंय जो गद्दार है वह गद्दार है और इन गद्दारों को हराने की जिम्मेदारी आपकी है। चीज बताऊं, आपने चाइनीज खिलौने देखे? वो जो रंग बिरंगे होते हैं, उसमें लाइट आती है और आवाज अच्छी अच्छी आती है और हमारे बच्चे आकर्षित होते हैं, कहते मम्मी मम्मी पापा पापा मुझे खरीद कर दो। आप उनको खरीद कर दे देते हैं क्योंकि सस्ता होता है, अच्छा दिख रहा है, लाइट आ रही है, साउंड आ रहा है, और 2 घंटे बाद वो खिलौना चलना बंद हो जाता है। ये इनकी जो मोदी जी की गारंटी है ना, ये वो चाइनीज खिलौना ही है। आपको बहुत आकर्षक बताती है, अरे मैं आपके लिए ये करूंगा, 15 लाख आपके अकाउंट में लाऊंगा, ये करूंगा, भ्रष्टाचार खत्म करूंगा, महिलाओं का सम्मान करूंगा, महंगाई खत्म कर दूंगा, पेट्रोल के दाम कम कर दूंगा, रुपये के रेट बढ़ा दूंगा, डॉलर के दाम खत्म कर दूंगा। और फिर जब जीत कर आ जाते हैं, हम सबको उन्होंने ये सारी बातें बताई। जब जीत कर आ जाते थे, कहते अरे ये तो जुमला था, मैंने तो वोट पाने के लिए काम किया था। 10 साल हो गए हैं मोदी जी, अब जुमलेबाजी जनता को भी दिख रही है। महंगाई की चोट हर जनता के ऊपर पड़ी हुई है, आमदनी की चोट पड़ी हुई है, बेरोजगारी की चोट पड़ी हुई है, किसानों को चोट लगी हुई है, आपके अधिकारों को, संविधान के और प्रजातंत्र के असूलों को चोट पड़ी हुई है। ये सारी चोट पे मलहम लगाना जरूरी है, इसलिए राजन विचारे जी को जिताना जरूरी है। मैं थाने वासियों से कहूंगी, यही एक केंद्र बिंदु था जहां से गद्दारी शुरू हुई। हम इस गद्दारी का हिस्सा ना बने, हम इन गद्दारों के साथ खड़े हुए ना दिखें। हमें राजन विचारे जी को जिताना है। ये धर्म की लड़ाई है, ये सत्य की लड़ाई है, ये न्याय की लड़ाई है, और थानेवासी ही उनको सत्य, न्याय और धर्म का पाठ सिखाएंगे 20 तारीख को, मुझे आप सबसे उम्मीद है। उनको दीवार की एक डायलॉग से तकलीफ हुई, तो मैं दीवार का एक और डायलॉग सुनाकर जाऊंगी आज। और क्योंकि आज मैं थाने में हूं, क्योंकि आज मैं एकनाथ शिंदे जी की कॉन्स्टिट्यूएंसी में हूं, इसलिए मैं बोलूंगी। दीवार में एक और डायलॉग था, 2 भाई आपस में खड़े होते हैं, वो कहते हैं मेरे पास ये है, वो है, फलाना है, ढिमका है। तो यहां पर एकनाथ शिंदे कहते हैं मेरे पास 50 खोखे हैं, मेरे पास लेक्सस गाड़ी है, मेरे पास हेलीकॉप्टर है, एरोप्लेन है, तुम्हारे पास क्या है राजन जी? तो राजन जी कहते हैं मेरे पास बाला साहेब ठाकरे जी के विचार हैं, मेरे पास धर्मवीर आनंद डीगे की शिक्षा है, और सबसे महत्वपूर्ण मेरे पास जनता का अपार आशीर्वाद है। जाइए इस डायलॉग को भी जाकर रोइए, हर चैनल पे जाकर बोलिए, मैं बोलूंगी और मुझे बोलने से कोई नहीं रोकेगा, क्योंकि जो गद्दार है वो गद्दार है और गद्दार को हराने की जिम्मेदारी आप सभी की है। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही राज ठाकरेंवर निशाना साधलाय। राज ठाकरे जी जब उत्तर भारतीयों के खिलाफ बोलते हैं तो बड़ी पीड़ा होती है, तब लगता है बाला साहब जी ने उद्धव ठाकरे जी को शिवसेने की कमान सौंपकर अच्छा फैसला किया था असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। तसेच त्याचबरोबर त्यांनी हमारा हिंदी भाषिक समाज और उत्तर भारतीय समाज बागी तो हो सकता है लेकिन कभी गद्दार नहीं हो सकता असंही वक्तव्य त्यांनी केलंय आणि राज ठाकरे यांनी एकंदरीत मोदींवर निशाणा साधला है। आज बड़े साहब की एक बात बहुत याद आती है। विचारे साहब, बड़े साहब हमेशा कहते थे शिवसेना जात पात धर्म मानत नहीं, शिवसेना में कोई जात पात बंधन नहीं है। लेकिन दुख तब होता है जब उन्हीं के घर में पले बढ़े, उन्हीं के सलाह से जीवन जीने वाले राज ठाकरे जी हम हिंदी भाषी और उत्तर भारतीय साथियों का बार बार अपमान करते हैं। तो बड़ी पीड़ा होती है कि बाला साहब ठाकरे जी ने सही नेतृत्व चुना था, आदरणीय उद्धव ठाकरे जी को शिवसेना की कमान दी थी, न कि राज ठाकरे जी को दी थी। भारतीय भाई बहनों की पिटाई होती थी तो बीजेपी आके मरहम लगाती थी, कहती थी भैया घबराना नहीं, ये जो राज ठाकरे हैं उससे हम आपको बचाएंगे। बाद में मालूम पड़ा कि बीजेपी ही कहती थी पहले मारो और मैं आके मलहम लगाऊंगा, मतलब गंगाधर ही शक्तिमान निकला। अगर गंगाधर ही शक्तिमान है तो आप लोग भी एक वादा करिए, एक कसम खाइए, क्योंकि मैं हिंदी भाषी समाज और उत्तर भारतीय समाज को जानता हूं। एक बार विचारे साहब, यह समाज बागी तो हो सकता है लेकिन गद्दार नहीं हो सकता। गद्दारी हमारे खून में नहीं है।
जब जब महाराष्ट्र के अस्मिता के लिए प्रश्न चिन्ह खड़ा होगा, महाराष्ट्र भाई बहनों के साथ कंधे से कंधा मिलाकर पहली पंक्ति में खून देने के लिए यदि कोई खड़ा मिलेगा तो ये आपके सामने बैठा हिंदी भाषी समाज। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।